मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपल्यासोबत आज सर आहे ICL कंपनीचे. सरांसोबत चर्चा करू आपण. चला बोलूया. नमस्कार सर. सर आपलं नाव? नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव निलेश निमसे आणि मी या ICL स्पेशालिटी फर्टिलायझर्स, जी की एक अग्रगण्य विद्राव्य खतांची कंपनी आहे, या कंपनीत रिजनल ॲग्रोनॉमिस्ट म्हणून या ठिकाणी काम बघतो. सर आपल्या कोणत्या कोणत्या ग्रेड आहे? तर शेतकरी मित्रांनो, ICL स्पेशालिटी फर्टिलायझर ही कंपनी जर आपण बघितली, त्या ठिकाणी इस्रायलमधील कंपनी आहे आणि या कंपनीचं जे मुख्यालय आहे हे तेल अवीव इस्रायल या ठिकाणी आहे. आणि भारतामध्ये साधारण गुरगाव हरियाणा येथे या कंपनीचं मुख्यालय आहे. तसंच महाराष्ट्रामधील पुणे येथून कंपनीचं सेल्स अँड मार्केटिंग जे कामकाज आहे ते त्या ठिकाणाहून बघितलं जातं. तर ICLच्या या ज्या काही विद्राव्य खतांच्या ग्रेड आहे, याचं जे काही कच्चा माल आहे, याचं जे काही रॉ मटेरियल आहे, हे इस्रायल मधीलच आहे. जसं आपण म्हणतो की नेगेव डेझर्ट जे आहे इस्रायल मधील, त्यामध्ये स्फुरत त्या ठिकाणी मिळतो. तसेच इस्रायल जवळच जो काही डेड सी आहे, मृत समुद्र आहे, त्यामध्ये पोटॅश आणि मॅग्नेशियम हे मिळवलं जातं. आणि हा जो अतिशय चांगल्या गुणवत्तेचा फॉस्फरस, पोटॅश आणि मॅग्नेशियम आहे, याला एकत्र करून इस्रायल मधीलच किंवा इस्रायल या कंपनीचे जे काही कारखाने आहेत, त्या कारखान्यामध्ये याचं प्रोसेसिंग करून या ग्रेड्स भारतामध्ये ICL ही उपलब्ध करून देते. यामध्ये जर प्रामुख्याने आपण बघितलं, जर पॉलिसल्फेट नावाचं एक खत, जे की बेसल डोस मधून देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं खत आहे, या खताचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे खत इंग्लंडमधील बॉल्बी माइन्स मध्ये मिळणारं नैसर्गिकरित्या डायहायड्राइट पॉलिहॅलाइट नावाचं हे खनिज आहे. आणि त्या खनिजाला काढून पावडर करून पॅक करून डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत हे खत उपलब्ध केलं जातं. या खताला आपण 4-in-1 खत असं म्हणतो. म्हणजे त्यामध्ये 4 अन्नद्रव्य, त्यातील 3 दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. यामधील कॅल्शियम हा 15%, मॅग्नेशियम हा 5%, सल्फर हा 17.5% आणि मुख्य अन्नद्रव्य पोटॅश हा 12.5% आहे. अशी 4 अन्नद्रव्ये एकत्र असणारी हे पॉलिसल्फेट खत एकमेव बेसल डोससाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. या खताचा pH न्यूट्रल असल्यामुळे, तसेच नैसर्गिक खत असल्यामुळे कुठल्याही NPK खतासोबत एकत्र करून आपण सर्व प्रकारच्या पिकांना बेसल डोससाठी शिफारस करतो. त्यानंतर आपण लागवड केल्यानंतर साधारणपणे ड्रीप मधून देण्यासाठी काही विद्राव्य खतांच्या फर्टिफ्लो तंत्रज्ञान, पिक ऍसिड तंत्रज्ञानावर आधारित कमी pH, ऍसिडिक pHच्या चांगल्या विद्राव्य असणाऱ्या, जास्तीत जास्त अन्नद्रव्य एकत्रित असणाऱ्या ग्रेड त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये देण्यासाठी फर्टिफ्लो 750-7 अधिक 2% झिंक ही ग्रेड साधारण सुरुवातीच्या ज्या काही ड्रेंचिंग किंवा आळवणे आपण म्हणतो, त्यामधून देण्यासाठी, सुरुवातीला काळोखी येण्यासाठी, फुटवा येण्यासाठी, वाढ व्यवस्थित होण्यासाठी, मुळांची वाढ होण्यासाठी या ग्रेडचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये कॅल्शियम अवेलेबल होण्यासाठी आपण एक ग्रेड फर्टिफ्लो 12-22 अधिक 12 कॅल्शियम सोबत मायक्रोन्यूट्रिएंट असणारी ही ग्रेड साधारणपणे शिफारस करतो. त्यानंतर मॅग्नेशियम साठी मॅकफॉस 0.5518 अधिक 7 मॅग्नेशियम ऑक्साईड, तसेच पिक ऍसिड 0.5818 म्हणजे 0.6020 ही ग्रेड. तसेच शेवटच्या टप्प्यामध्ये पोटॅशियम प्लस म्हणजेच 8.047 अधिक 7% सल्फर या ग्रेडचं शिफारस करतो. तसेच याच्या व्यतिरिक्त काही ग्रेड त्या ठिकाणी ICLनी खास भाजीपाला पिकासाठी, द्राक्ष, डाळिंब किंवा फळ पिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ग्रो फर्टिफ्लो ग्रो 12-36-5 अधिक 4 मॅग्नेशियम 4 सल्फर. त्यानंतर फ्लावरिंग, सेटिंग, सायझिंग अवस्थेमध्ये फर्टिफ्लो ब्लूम 8-24-24 अधिक 4 मॅग्नेशियम 6 सल्फर. तसेच या व्यतिरिक्त ICLच्या वतीनं 2 नवीन ग्रेड गेल्या वर्षी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या. त्यामध्ये खास मी पीक प्लस फेरस या ग्रेडचा उल्लेख करतो, ज्यामध्ये फेरस असलेली ग्रेड NPK ग्रेड 0.4330 आणि सोबत 2% फेरस, जो की चिलेटेड स्वरूपाचा फेरस. pH हा जवळपास 5 आणि विद्राव्यता अतिशय चांगली असल्यामुळे सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये अतिशय चांगले परिणाम या पीक प्लस फेरसचे. सोबत फर्टिफ्लो 0.5515 अधिक 5 कॅल्शियम ही सुद्धा ग्रेड त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासोबत हायफिक 0.4242 अशा या विद्राव्य खतांच्या रेंज ICLनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहे. तसेच फवारणीसाठी न्यूट्रिऑनच्या स्पेशल ग्रेड, स्पेशलाइज फक्त फवारणीसाठी बनवण्यात आलेल्या, झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार बनवण्यात आलेल्या ग्रेड. त्यामध्ये पहिली ग्रेड आहे स्टार्टर. स्टार्टर मध्ये जर आपण बघितलं, जो लागवडीनंतर जे सुरुवातीचे 30 दिवस 40 दिवस असतात, त्यामध्ये आपल्याला वाढ योग्य प्रमाणात पाहिजे,
त्यानंतर फुटवा योग्य प्रमाणात पाहिजे, मुळी व्यवस्थित चालली पाहिजे. त्यासाठी NPK जर आपण बघितला, स्टार्टर म्हणजे झाडाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये देण्यासाठी बनवलेली ग्रेड 11-36-24 सोबत 5 प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य प्लस टिकर स्प्रेडर ह्युमेक्टंट असलेलं ऍडव्हान्स ॲडज्युव्हंट टेक्नॉलॉजी आपण या फवारणीच्या ग्रेडमध्ये दिलेली आहे. त्यानंतर 2 नंबरची ग्रेड बूस्टर 8-16-39 अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य प्लस ऍडव्हान्स ॲडज्युव्हंट स्प्रेडर स्टिकर ह्युमेक्टंट असलेलं तंत्रज्ञान. त्यानंतर फ्रूट नावाची ग्रेड 12-5-27 सोबत 8 कॅल्शियम प्लस मायक्रोन्युट्रिएंट आणि शेवटची पिकवांट 0-49-32 अशा या 1 किलो पॅकिंग मध्ये फवारणीच्या स्पेशल ग्रेड ICL त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच मायक्रोन्युट्रिएंट्स मध्ये सुद्धा आता त्या ठिकाणी कंपनीने सिलेक्ट झिंक 12% EDTA स्वरूपाचं झिंक त्या ठिकाणी 250-500 1 किलो पॅकिंग मध्ये, बोरॉन त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं सिलेक्ट बोरॉन नावाने, तसेच फेरस 12% EDTA आणि गेल्या वर्षीच आपण सिलेक्ट कॉम्बी 2 ही ग्रेड सुद्धा शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिली, ज्यामध्ये सगळ्या प्रकारचे मायक्रोन्युट्रिएंट त्या ठिकाणी दिले. आणि माझ्या बाजूला आपण त्या ठिकाणी बघत असाल की फर्टी ड्रोन स्पेसिफिक ग्रेड त्या ठिकाणी ICL उपलब्ध करून दिली. शेतकरी बांधवांनो, ICL नेहमीच शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान युक्त जी खतं आहे ती उपलब्ध करून देत असते. आणि त्याचाच भाग म्हणून आज आपण बघतोय शेतीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून फवारणीचं जे आहे ते त्या ठिकाणी ऊस असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, मका असेल किंवा भाजीपाला असेल, तर ड्रोनचं फार वापर त्या ठिकाणी वाढलेला आहे. तर या ठिकाणी ICL ही पहिली कंपनी आहे का जिनं ड्रोन मधून फवारणीसाठीचं खास ग्रेड त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं फर्टी ड्रोन नावाने. त्यामध्ये जर बघितलं 0-43-35 असं म्हणजे 43% स्फुरद आणि 35% पोटॅश असलेली फर्टी ड्रोन ग्रेड 1 किलो पॅकिंग मध्ये ड्रोन मधून फवारण्यासाठीची, ज्याला आपण म्हणतो की अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रे ग्रेड आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो, की जिच्या ज्या काही ट्रायल्स किंवा डेमॉन्स्ट्रेशन्स मध्ये अतिशय चांगले परिणाम आणि शेतकऱ्यांचे जे काही फीडबॅक सध्या जे इतरत्र वापरत आहात तर त्याचे सुद्धा परिणाम खूप चांगले त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिसत आहेत. धन्यवाद.